ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 7वा. मन भाग 2. ओव्या आहेत 110 ते 116. ज्ञानदेव मन या इंद्रियाचं स्पष्टीकरण करत आहेत. त्याचं स्थान कोणतं ते सांगितल्यावर ते आता त्याचं कार्य सांगत आहेत. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. ज्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे, वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे. जे प्रवृत्तीसी मूळ, कामा जयाचे बळ, जे अखंड सूये छळ अहंकारासी. जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतविते. जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी गा. जे इच्छेला वाढवते, आशेला चढवते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते. द्वैत जेथ उठी, अविद्या जेणी लाठी, ते इंद्रिया ते लोटी विषया माझी. जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयामध्ये ढकलते. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पुनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडून टाकते आणि मनोरथांच्या उतरंडी उतरते व रचते. हे भुलीचे कुहर, वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. जे भ्रांतीचे कोठार आहे, जे वायू तत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकलेले आहे. तेगा किरीटी मन, या बोला नाही आन, आता विषयाभिधान भेदू ऐके. अर्जुना, ते मन होय, यात काही अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक. मनाचं कार्य. ज्ञानदेव मनाचं कार्य सांगताना म्हणतात की या मनाला वास्तविक मन हे नाव सुद्धा खरं तर देऊ नये, कारण ते केवळ कल्पना रूप आहे. अखंड एकरस आत्मवस्तूच्या ठिकाणी जीव अशी दुसरी वस्तू राहणं शक्य नाही. त्यामुळे वास्तविक ही जीवदशा केवळ काल्पनिक आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात की वाया मन हे नाव. मन म्हणजे मूर्तिमंत कल्पना. ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम प्रजायेय असा मी एकटा आहे, बहु होईल असा संकल्प निर्माण होतो. हा संकल्प उठला की मी करता भोगता देहरूप आहे असा अहंकार निर्माण होतो. अशी विपरीत कल्पना बळावली की या अहमलाच जीव म्हटलं जातं. या संकल्पामुळे ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त होते. मग हे संकल्परूप असणारे मन कर्म प्रवृत्तीचे उगमस्थान ठरते. ते कामाचा प्रेरक आहे, त्यामुळे कामना बलवान होतात. ते अहंकाराला चेतवते. या मनामुळेच इच्छा, आशा, कामना वाढत जातात. तसेच ते भीतीही वाढवते. याच्यामुळेच जीवदशा प्राप्त होत असल्यामुळं हे द्वैत निर्माण करणारं ठरतं. याच्यामुळे जीवाला आत्मविस्मृती होते व अविद्या दृढ होते. ते इंद्रियांना विषयामध्ये गुंतवून टाकते. त्याने बहु होण्याचा संकल्प केला की सृष्टी निर्माण होते. ती कल्पना सोडली की सृष्टीचा विलय होतो. अशा प्रकारे ते एकामागून एक मनोरथांच्या उतरंडी रचते व ते मोडूनही टाकते. शंकराचार्य विवेक चूडामणीत म्हणतात की नैहस्त्य विद्या मनसोतिरिक्ता, मनोय विद्या भवबंध हेतु, तस्मिन् विनष्टे सकलं विनष्टं, विजृंभतेस्मिन् सकलं विजृंभते. मनाहून वेगळी अविद्या नाही. मन हीच भवबंधनाला कारणीभूत होणारी अविद्या आहे. मन आहे तोपर्यंतच अविद्येतून निर्माण होणारे द्वैत भासतं. तेच मन नाहीसं झालं की द्वैत आटून जातं. बहुश्याम हा संकल्प सोडून पुन्हा एकोहम अशी विद्या निर्माण झाली की सृष्टीचा विलय होतो व भवबंध नाहीसा होतो. ज्ञानदेव त्या मनाला भुलीचे कोठार असं म्हणतात. मन म्हणजे मायाभ्रमाची काळोखी गुहाच आहे. एकदा त्या गुहेत प्रवेश झाला की जीव त्यात भोवंडत राहतो.
त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला गवसत नाही. वास्तविक सद्बुद्धी जीवाला या गुहेतून बाहेर काढू शकते, पण त्याने सद्बुद्धीचे द्वारच झाकून टाकलेले असतं. असं या मनाचं स्वरूप आहे. एकूण 36 तत्वातील मन हे महत्वाचं तत्व आहे, कारण ते बुद्धी व अहंकार यांचा सांधा जोडून देतं. त्यामुळे सृष्टी आकाराला येते. अहंता सोडली की सृष्टीचा विलय होऊन जातो आणि द्वैत कल्पना मावळून जाते. मन या इंद्रियाचे स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव विषयांचे स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.